आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अकोल्यातील पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली। हरिनामाच्या गजर, कीर्तन आणि विशेष पूजनाने जुने शहर परिसराला छोट्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अकोल्यातील जुने शहर परिसरातील पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। अनेक वर्षांची परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला। स्थानिक वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिनामाचा अखंड गजर, भक्ती संगीत, कीर्तन, प्रबोधन आणि विशेष पूजा अर्चना यांचे आयोजन करण्यात आले। पहाटे विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनाची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती। भक्तांच्या ओघामुळे संपूर्ण जुने शहर परिसराला छोट्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले असून विठ्ठल नामाच्या गजरात भक्त तल्लीन झाल्याचे भावपूर्ण चित्र पाहायला मिळाले। गेल्या 93 वर्षापासून अकोल्याच्या राजराजेश्वर नगरीत 322 वर्ष पुरातन अशा मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हा सुरू आहे। या सप्ताहामध्ये पंढरीनाथाच्या चरणी एकच प्रार्थना की बळीराजा हा सुखी राहायला, देशावर कोणत्याही प्रकारचं संकट न येवो, सर्व शांततामय वातावरण राहो अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना। आज बस सगळं हेच घातलं मी कि जो देश पे आया हुआ है संकट, विद्यार्थियों पे आया हुआ संकट, ये सब पांडुरंग भगवान के चरणों में ये अरदास है कि ये पहले दूर करे। और किसानों पे जो पानी का संकट है वो भी पांडुरंग भगवान जल्दी से जल्दी दूर करे और ऐसी बरसात करके सब शेतकरी संपन्न हुए, सुख समृद्धि से पावे और देशवासियों पे खुशहाली रहे। इतनी पंढरपुर विठ्ठल भगवान के चरणों में अरदास करते हैं। जय श्री राम।